अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागली आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना मंदिर न्यासानं आमंत्रित केलंय। मात्र त्यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांना मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतलाय। भाजप आणि आरएसएसचा हा कार्यक्रम असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। त्यावरून आता भाजपनं काँग्रेसला टार्गेट केलंय। न्यायालयाने काँग्रेस पार्टीला आणि सर्व नेत्यांना ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं असेल त्यांनी निमंत्रण नाकारणे म्हणजे एक प्रकारचा राम भक्तांचा अपमान करणे आहे, देशाचा अपमान करणे आहे, हिंदू भावनेचा अपमान करणे आहे। काँग्रेस पार्टी नेहमीच राम मंदिराच्या विरुद्ध राहिलेली आहे। काँग्रेस पार्टीने जेव्हा जेव्हा अफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्टमध्ये, कपिल सिब्बलांनी जेव्हा जेव्हा अफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्टमध्ये, तेव्हा राम ही कल्पना आहे या पद्धतीचे अनेक अफिडेव्हिट कांग्रेस पार्टी ने यापूर्वी सुप्रीम कोर्टात दिले। देश में करोड़ों के राम भक्त हैं, वो सच्ची बात है, लेकिन उनको भावनाओं को भी स्वीकार करने के लिए तैयार नहीं है। इसलिए चारों शंकराचार्यों ने ये तो उसको मना कर दिया। राजनीतिक लाभ उठाने के लिए ऐसे काम बीजेपी कभी नहीं करना चाहिए। ये देशवासियों को धोखा कर रहे हैं। भाजपप्रमाणेच खासदार नवनीत राणांनी देखील काँग्रेससह विरोधकांना जोरदार टोला लगावलाय। 22 नंतर हा देशाचा निकाल, देशामध्ये जे रामाची जे स्थापना अयोध्यामध्ये होणार आहे त्या मूर्तीची आणि तिथून जे दिवाळीचं वातावरण होणार आहे, ऑपोजिशनची बोलती तशीच बंद होऊन जाणार आहे आणि खूप मोठा ब्लास्टची सुद्धा होईल। राम मंदिर उद्घाटनावरून गेल्या काही दिवसात भाजप नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये देखील शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाला जाण्याऐवजी नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करण्याचा निर्णय घेतलाय। हम सब लोग जल्दी ही अयोध्या में जाकर आएंगे। हमें किसी इन्विटेशन की जरूरत नहीं है। इंडिया गठ के बहुत से ऐसे हमारे साथी हैं, जैसे केजरीवाल जी है, उद्धव जी है, और भी लोगों ने संपर्क किया कि हम सब मिलकर अयोध्या जाकर रामलला का दर्शन करेंगे। गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर उद्घाटनाभोवती राजकारण फिरतंय। या न त्या कारणावरून राजकीय वाद झडतायत। आता काँग्रेसनं राम मंदिर उद्घाटनाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या हाती आयतच कोलीत मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।